बृहन्मुंबई महानगरपालिकेत एक असा प्रकार घडलाय जो याआधी महापालिकेच्या इतिहासात कधीही घडला नव्हता. तर काय आहे हे प्रकरण? कशामुळे ठाकरे गटाचा हा निर्णय संपूर्ण राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनलाय? आता यामागे ठाकरेंचं कोणतं नवीन राजकीय गणित लपलंय? ठाकरे गट आता आपल्या मित्र पक्षातील घटक पक्षांना वाचवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. यामुळे मुंबईतील राजकारणात कशी कलाटणी येईल, सगळे काही जाणून घेऊयात सविस्तर पद्धतीने आजच्या या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, गेल्या महिन्यात बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुका पार पडल्या. महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजप सगळ्यात मोठा पक्ष बनला आणि यानंतर सत्ता नाट्याला सुरुवात झाली. सुरुवातीच्या काळात भाजप आणि शिवसेना ठाकरे गट यांच्यात झालेल्या अंतर्गत वादामुळे ठाकरे गट आणि मनसे बाजी मारतात की काय असे चित्र होते. मात्र सर्व समीकरण जुळून भाजप सत्तेवर आला. अशा पद्धतीने पहिल्यांदाच BMC वर भाजपचा महापौर विद्यमान झाला. ठाकरे गटाकडून माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना विरोधी पक्षनेते पद देण्यात आले. आता आर्थिक अधिकार असलेल्या स्थायी समिती सह सुधारणा समिती तसेच शिक्षण बेस सदस्यांची निवड करण्याची प्रक्रिया मुंबई महापालिका सभागृहात काल म्हणजेच दिनांक 16 फेब्रुवारी 2026 रोजी सोमवारी पार पडली. महापौर रितू तावडे यांनी या समित्यांवरील सदस्यांची निवडीची घोषणा केली. मात्र स्थायी समितीत विरोधी पक्ष नेत्याला संधी न देण्याचा अजीब निर्णय शिवसेना ठाकरे गटाकडून घेण्यात आला आहे. त्यामुळे गटनेत्या आणि विरोधी पक्षनेता किशोरी पेडणेकर यांची स्थायी समितीत वर्णी लागलेली नाही. मुंबई महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच अशा प्रकारे विरोधी पक्ष नेत्याला सदस्यत्व मिळालेले नाही. महत्वाची बाब म्हणजे पेडणेकर यांचे सुधार समिती सदस्य म्हणूनही नाव नाही. त्यामुळे पेडणेकर यांचे विरोधी पक्षनेते पद हे सभागृहात पुरतेच मर्यादित राहिले आहे. यामुळे अनेक उलट सुलट चर्चा सुरू झालेली आहे. स्थायी समितीत अन्य पक्षांच्या गटनेत्याची वर्णी लागली आहे. भाजपने स्थायी आणि सुधार समितीत अन्य पक्षातून आलेल्या 2 नगरसेवकांना संधी दिली आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामधून आलेल्या राखी जाधव यांना स्थायी समितीत, तर शिवसेना ठाकरे गटाकडून भाजपमध्ये आलेल्या तेजस्वी घोसाळकर यांची सुधार समितीत निवड करण्यात आली आहे. मुंबईचा महापौर आणि उपमहापौर निश्चित झाल्यानंतर आता महापालिकेच्या स्थायी सुधार समितीत कोणत्या सदस्यांची वर्णी लागणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले होते. प्रत्येकी 26 सदस्य या समितीवर निवडले जातात. प्रत्येक पक्षाकडून हे नाव सुचवले जाते आणि महापौर सभागृहात या नावांवर शिक्कामोर्तब केला जातो. या 2 समित्यांबरोबरच शिक्षण आणि बेस समिती सदस्यांची ही निवड करण्यात आली. स्थायी आणि सुधारणा समितीत भाजपाकडून प्रत्येकी 10 सदस्यांची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे भाजपने सभागृह नेते गणेश खंडकर यांनाही स्थायी समितीवर संधी दिली आहे. महापौर पदाच्या शर्यतीत असलेल्या शीतल गंभीर आणि प्रीती सामंत यांनाही भाजपने स्थायी समितीवर पाठवले आहे. त्याचप्रमाणे भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक प्रभाकर शिंदे हे या स्थायी समितीत आहेत. शिंदे स्थायी समिती अध्यक्ष पदाच्या शर्यतीत आहे. त्याचप्रमाणे आमदार प्रवीण दरीकर यांचे बंधू प्रकाश दरीकर आणि राहुल नार्वेकर यांचे बंधू यांनाही स्थायी सदस्यत्व दिले आहे. त्याचप्रमाणे ठाकरे गटाच्या वाट्याला 7 सदस्यत्व आले आहे. यामध्ये माजी महापौर श्रद्धा जाधव यांच्यासह यशोधरा फणसे, दीपमाला बडे, रमाकांत रहाटे, मीनाक्षी पाटणकर, जगदीश थैवालपिल, लक्ष्मी भाटिया यांची निवड केली आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 3 गटनेते पद मिळाले आहे. यामध्ये अमेय घोले यांच्या बरोबरच माजी आमदार यामिनी जाधव आणि अंजली नाईक यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडून सईदा खान यांना देखील संधी मिळाली आहे. तर काँग्रेसकडून गटनेतेपदी अशरफ आझमी आणि मनसेकडून गटनेते यशवंत किल्लेदार तसेच MIM कडून मोहम्मद कुरेशी यांची निवड झाली आहे. तर चला आता जाणून घेऊया बेस समितीबद्दल. बेस समितीत एकूण 16 सदस्य असतात. त्यांची ही घोषणा महापौरांकडून करण्यात आली आहे. यामध्ये शिंदे यांच्या शिवसेनेच्या तृष्णा विश्वासराव यांच्या नावाची ही घोषणा करण्यात आली आहे. शिवसेनेला बेस अध्यक्षपद मिळणार असल्याने विश्वासराव यांचे नाव चर्चेत आहे.
बेस समितीवर भाजपकडून पुन्हा एकदा सुनील गणचार्य यांना संधी देण्यात आली आहे, तर ठाकरे गटाकडून नितीन नांदगावकर यांची निवड करण्यात आली आहे. मित्रांनो, ठाकरे गटाने आपल्या मित्र पक्षांची नाराजी दूर करण्यासाठी किशोरी पेडणेकर यांचे नाव साईडलाईन केल्याचे दिसून येत आहे. याबद्दल माजी महापौर आणि विरोधी पक्षनेता किशोरी पेडणेकर यांनी अजून कोणतेही अधिकृत विधान केलेले नाही. त्या पक्षावर नाराज आहेत की नाही हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे. या संपूर्ण विषयाबद्दल तुम्हाला काय वाटते? तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आजच्या संपूर्ण बातमीचे लेखक होते मेहुल मराठे. अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका बोल एमएचच्या यूट्यूब चॅनलला. धन्यवाद.